फक्त माझ्यासाठी नसतं, ते सर्व जे कॉन्स्टिट्युएन्सी आपण रिप्रेझेंट करायला जातो त्यांच्यासाठी, ही सर्व मतदारांच्यासाठीही ते खूप महत्त्वाचा दिवस असतात. कारण इतकं सारे लोकांचं प्रतिनिधित्व आपण जे महाराष्ट्र विधानसभा आहे त्या विधानसभामध्ये आपण 5 वर्षासाठी त्यांच्यासाठी काय करणार, काय बोलणार, कोणते मुद्दे उचलणार, हे सगळी गोष्टी तर माझ्यासाठी तर महत्त्वाचं आहेच, पण नक्की दुसऱ्यांसाठी पण आहे. जे लोक मला मतदान करतील आणि नाही करतील तेही त्यांच्यासाठी. दुसरा एक प्रश्न आहे की तुमचा यावेळेला भाजपसोबत सामना होता, अतुल सावे होते समोरून. कसं होतं इलेक्शन, काय सांगाल? काय हे की म्हणजे खरं सांगायचं असेल तर ज्या प्रकारे पैशाचा वापर करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीने, आपण बघितलं असेल मुंबईमध्ये काय घडलेलं आहे, तसाच प्रकारचा पाऊस इथेही पडत होता. आणि दुर्दैव याचं हे वाटतं की सगळ्यांना माहीत आहे की कुठे कुठे पैसे वापरण्यात आले, कशा प्रकारे कोणत्या जागेवर त्या डिस्ट्रीब्युशन सुरू होतं. म्हणजे पण इलेक्शन कमिशनला का ते जानकारी मिळत नाही, पोलिसांना का ते जानकारी का मिळत नाही. म्हणजे रात्रभर आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की कोणकोणत्या ठिकाणी या पैशाचा वापर करण्यात येते. आणि आज सगळ्यात गंभीर जे प्रश्न आहे ना, ज्या प्रकारे की लोकांनी मतदान करायला जायचंच नाही, मग तुमचं इलेक्शन कार्ड द्या, आधार कार्ड द्या, इंक लावायची, हे इंक येतं कुठे? म्हणजे हे सगळं नाही का सरकार त्याच्यामध्ये सामील असल्यामुळे हे सगळं प्रकार आपल्याला बघायला मिळत आहे. पण ते खूप धोकादायक आहे. मला असं वाटतं की लोकशाहीला खूप धोकादायक आहे हे प्रकार असं घडणं. मतदारांना काय आव्हान कराल? नाही, मतदारांना तुम्ही मला आमदार म्हणून बघितलेले आहे, खासदार म्हणून बघितलेले आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मला पुन्हा एक संधी मिळालेली आहे विधानसभेमध्ये आपली तुमचे जे मुद्दे आहे ते मांडण्यासाठी. तर एकदा मी सांगू शकेल का की मला मतदान करा करके मला मतदान करा आणि नक्की आपण विजय मिळवू. तर होते इम्तियाज जलील. मतदान प्रक्रियेसाठी सध्या मतदारांना आव्हान करण्यासाठी ते घराच्या बाहेर पडलेले आहेत आणि स्वतः थोड्या वेळात मतदान करणार आहेत. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.